हॅलो, पुन्हा एकदा थोडासा बदल होतोय, माफ करा. मैदान क्रमांक 2 वर यापुढे होणारा सामना असेल नूतन हनुमान ढवर वर्सेस श्री गणेश वढाव. हा मैदान क्रमांक 2 वरच होईल. आणि मैदान क्रमांक 1 वर भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री विठ्ठल कोमरपाडा. हा मैदान क्रमांक 1 वरच होईल. वर्सेस श्री गणेश वढाव. आणि मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना असेल श्री भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री विठ्ठल कोमरपाडा. आणि आता मात्र कोणत्याही संघाला टायमिंग दिलं जाणार नाहीये, कारण मग अशा वेळेला मग आम्हाला थोडासा गोंधळ होतो. लक्षात घ्या, कोणत्याही संघाला या ठिकाणी नंतर टायमिंग दिलं जाणार नाहीये, याची देखील नोंद घ्या. फर्स्ट राऊंड पर्यंत थोडस आम्ही हे केलं, वेळ दिला, परंतु आता डोकं बाजूला काढ. मी नव्हतो, मी इथे नव्हतो. अरे इथेच मला बोलली साखर साखर. राज्यांग आपण पाहिला असेल त्याचा खेळ, एक सुंदर खेळ संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये करत असताना आणि रायगड साठी सुद्धा करत असताना आपण अनेक वेळेला त्याला पाहिलं आहे. मग शिवाई संघाच्या माध्यमातून असेल, रायगड संघाच्या माध्यमातून असेल, युवा खेळाच्या माध्यमातून असेल, अशा अनेक वेळेला किंवा विविध लीगच्या माध्यमातून असेल, हे मातबर खेळाडू ज्याला करण्यातील एक महत्वपूर्ण खेळ. हे सगळे कबड्डीचे चाहते रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेले आहेत. मग कबड्डीची आता ह्या वर्षी देखील काही कमी नाहीये, खूप कबड्डी स्पर्धा आहेत. अगदी जून पर्यंत या कबड्डी स्पर्धा संपन्न होत असतात. चालू सामने संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचा खऱ्या अर्थानं प्रारंभ होणार आहे. पहिल्या फेरीची सांगता आणि दुसऱ्या फेरीचा प्रारंभ मात्र होणार आहे. आता मात्र उरण संघाकडून या ठिकाणी 1 2 3 अर्थात सुपर रेड मात्र आपण पाहतोय. खूप सुंदर अशा करोयामरोची चढाई करायची. खरं तर संधी मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे होती, कदाचित इक्वल साठी म्हणा
किंवा परंतु त्या ठिकाणी ठरवलं की आता या संघामध्येच या चढाईमध्येच आपण निर्णायक चढाई द्यायची. म्हणजे असे सुद्धा क्षण काही डेअरिंगचे असतात, काही खेळाडूंवरील आत्मविश्वास असतो किंवा त्यांच्यावर असणारा आपला विश्वास असतो. मग अशा पद्धतीने ही कबड्डी खेळली जाते. मग त्याचा आणि त्या ठिकाणी आपला प्रशिक्षक आणि मार्गदर्शक हे देखील तितकीच महत्वाची भूमिका घेत असतात. पुढील संघ आपण तयार राहायचा आहे. मैदान क्रमांक 1 साठी आणि मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री विठ्ठल गोबरपाडा. मैदान क्रमांक 1 साठी आणि 2 साठी नूतन हनुमान ढबर वर्सेस श्री गणेश वढाव. गतवर्षीच्या कबड्डी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं श्री विठ्ठल कोपरपाडा हा अंतिम विजेता संघ ठरला होता. पांडवादेवी रायवाडी हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. श्री गणेश वढाव हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि मरीदेवी धेरंड हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता. अशी गतवर्षीची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली होती आणि गतवर्षीचे 4ही संघ या ठिकाणी यावर्षीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी झालेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे 4ही संघ पहिली रेषा ओलांडून अर्थात पहिली फेरी पार करून दुसऱ्या फेरीमध्ये गेलेले आहेत. परंतु यावर्षीचा निकाल, यावर्षीचा रिझल्ट, यावर्षीचा खेळ हा या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा राज्यंगम खेळाडूची खऱ्या अर्थानं जी उभारणी असते किंवा त्या खेळाडूकडे असणारा जो फॉर्म असतो, परफॉर्म त्याच्यावर अवलंबून आहे मित्रांनो. आणि निश्चितपणे तितक्याच जोशानं किंवा जोमानं प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी स्वार झालेला खेळाडू हा नक्कीच यशस्वीतेच्या मार्गाने झुकणार का, हे त्याच्या खऱ्या अर्थानं बॉडी लँग्वेजवरून आपल्याला अनेक वेळेला लक्षात येतं. आता मात्र गौरव तिकडे मात्र 14-3 अशा गुणफलकांमध्ये सुरू असलेला खेळ मैदान क्रमांक 2 वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस धावीर वेलकडे या संघांमध्ये खेळला जातो. आपल्याला चषक द्यायचा आहे, जे अर्थातच बाबू वाडकर यांच्या माध्यमातून ते चषक देण्यात आलेला आहे. याची देखील आपण नोंद घ्या. पराभूत होणाऱ्या संघातील उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूसाठी ते चषक आहे, सन्मान चिन्ह आहे. ते आमचे सामनाधिकारी आपल्या तिघांच्या माध्यमातून ते काढायचं आहे. पुन्हा एकदा राज्यंगम तो राज्यंगम आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक चढाईमध्ये लढाई करतोय आणि एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. उरणपण संघ खऱ्या अर्थानं हंबी किस्से कम नाही. गेली अनेक वर्ष संपूर्ण आपण रायगड जिल्ह्याचा जर नकाशा पाहिला तर या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या नकाशावर सगळ्यात छोटा असणारा तालुका म्हणजे उरण तालुका. सगळ्यात छोटा तालुका उरण तालुका आहे. परंतु ह्या उरण तालुक्याचं कर्तृत्व मात्र खूप मोठं आहे या कबड्डी क्षेत्रामध्ये. या ठिकाणी आदरणीय बाबू वाडकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. अर्थात आपलं देखील मंडळाच्या वतीनं मनस्वी आणि मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत वाडकर यांकडून करण्यात येणार आहे. म्हणून बाबू वाडकर आपल्या देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, अर्थात बाबू वाडकर यांना सन्मानित करायचं आहे. मी जनार्दन गुरव आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बाबू वाडकर यांना सन्मानित करायचं आहे. कारण जिथे जिथे बाबू वाडकर जात असतात तिथे तिथे त्या मंडळासाठी अर्थात चषकांच्या माध्यमातून, सन्मान चिन्हाच्या माध्यमातून अनेक वेळेला त्या ठिकाणी सहकार्य करत असतात आमच्या खेळाडूंना. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये उत्स्फूर्तपणा वाढवण्यासाठी, त्यांच्यामधला जोश वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये अजून ताकद वाढवण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांना प्रोत्साहित करत असतात. म्हणून बाबू वाडकर आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतोय. कारण कबड्डी स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आमचे गुरु अर्थात विश्वनाथ पाटील यांनी देखील इथे अनेक वेळेला गेली अनेक वर्ष कबड्डी स्पर्धा केलेली आहे. अर्थात एक ज्येष्ठ सूत्रसंचालक, कबड्डी समालोचक म्हणून विश्वनाथ पाटील हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रख्यात आहेत. मग बाबू वाडकर आपण दिसलात की आम्हाला नेहमी सरांची देखील आठवण पडेल. कारण एक बोललेखकाच्या भूमिकेमध्ये आपण सुरुवातीला पासून या ठिकाणी या कबड्डी क्षेत्रामध्ये काय, आता मात्र आपण व्यासपीठावर आपण बसत असता, तर तशी आपली पात्रता आहे या कबड्डी क्षेत्रामध्ये.
पुढील चारही संघानं आपण लक्षात घ्या, तयारीत राहायचं आहे. 1 साठी श्री भैरवनाथ यशवंत खार वसे श्री विठ्ठल कोपरपाडा महत्वाचे आहे. आपला तिथे लक्ष निरीक्षण हे खूप महत्वाचं आहे. हॅलो रुपेश मात्रे, तिथनं सगळ्यांनी थोडं पाठी घ्या. आपण पुढे राहा. आपण लाईनमॅन आहात ना. या कार्यक्रमासाठी ज्यांनी देणगी स्वरूपात आम्हाला काही रक्कम दिलेली आहे ती मी आता या ठिकाणी वाचून दाखवतो. प्रवीण रुईकर अलिबाग 1000 रुपये. बोला. सुहास वैशंपाई नागाव 200 रुपये. विद्या केणी मुंबई सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आहेत. बांधणकडे जवळपास 13 गुणांची आघाडी आपण पाहतोय आणि आघाडीमध्ये मात्र या ठिकाणी निश्चितपणे वाढ होत असताना आपण पाहतोय. सुंदर खेळ बांधण संघाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी होतोय. गणेश क्लब उरण वर्सेस शिवाई बांधण. आपण मगाशीच म्हणत होतो की रायगड जिल्हा हा खऱ्या अर्थानं कबड्डी क्षेत्रामध्ये यापूर्वीचा जरी आपण कबड्डीचा इतिहास पाहिला किंवा कबड्डीचा अभ्यास केला तर रायगड क्षेत्र नेहमीच रायगड जिल्हा हा कबड्डी क्षेत्रामध्ये नेहमीच अव्वल होता असायचा. आता भविष्य मात्र आपल्यावर आहे की रायगड जिल्ह्याला कशा पद्धतीनं ह्या महाराष्ट्राच्या कबड्डीमध्ये अबाधित ठेवायचं, कशा पद्धतीनं रायगडचं नाव टिकवून ठेवायचं हे मात्र आपल्यावर डिपेंड आहे. कारण अर्थात उरण संघाचा मयूर कदम हा निश्चितपणे गेली अनेक सत्र अनेक पर्व या प्रो कबड्डीमध्ये खेळतोय. शेवटचे 3 मिनिटं आहेत. मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना असेल ते भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री विठ्ठल कोपरपाडा. आपण तयार राहा. भैरवनाथ यशवंत खार वर्सेस श्री विठ्ठल कोपरपाडा मैदान क्रमांक 1 साठी आपण तयार राहायचं आहे. तर मैदान क्रमांक 2